सरकारी मामला ना हळूहळू बोंबला. काय ठेवलंय सरकारनं? हळूहळू बोंबलाय जोग. काय भेटतंय जनतेला? की बुवा सरकारकडून जनतेला काय भेटू राहिलंय? एखाद्या जनतेच्या बाजूनं सरकारनं एखादा निर्णय घेतलाय का चांगल्या प्रकारचा? आतापर्यंत तुम्हाला कळतंय की आपल्या सरकारनं जनतेच्या बाजूनं ही बाजू मांडलेली आहे. कोणतीच बाजू मांडलेली नाही, जनतेच्या बाजूनं. एखादी सांगा तुम्ही. अहो एवढे पोरं सर्रास हिंडू राहिले ना, बगर लग्नाचे. लग्नासाठी पोरी भेटेना. खरं आहे, खोटं काय याच्यात? तुम्ही सरकारला जा विचारा. सरकार नुसतं सांगतंय आम्ही खायला पुरवतो, आम्ही सगळ्या गोष्टी पुरवतो. काय पुरवतोय? अरे जी मेन गोष्ट आहे तिथं पुरवेच ना सरकार. एकापर्यंत माणूस 4 दिवस उपाशी राहील ना, 2 दिवस नाही पाणी पिणार. पण यायचं कसं ह्या लेकरायचं? 20शीतले 25शीतले हे आता हा काळ आता 20शीचा 25शीचा शब्दच नाही काढायचा. आता 30शीचा 35शीचा 40शीचा असे शब्द आहेत. आता असं वय आहे त्या लेकरायचं, त्या पोरायचं. आणि बायकाच्या मायचा पत्ता नाही, कोणाला पोरगी भेटायचा पत्ता नाही. आणि सरकार म्हणतंय आम्ही लय सगळ्या सुखसोयी उपलब्ध होत आहेत. काय उपलब्ध होऊ राहिले? ढेकळं काय हो त्या पोरायला? काय करतीन ते तुम्ही सांगा. बायको नाही तर त्यानं काय करायला पाहिजे त्या पोरायनं? येते काही तुमच्या ध्यानात? आणि तुमच्या ध्यानात आलं बी तर ते कवर तसं चालायचं? मग या सरकारनं काही निर्णय घ्यायला पाहिजे का नाही? ह्या होतकरू पोरायसाठी, ह्या जवान पोरायसाठी आहे का याच्यासाठी काही? यायला राशन भेटत असन, नुसतं राशन चालतं का? यायला जवान पोरासाठी खरं सांगा काय? शिक्षण घेत असतील तर असन शिष्यवृत्त्या भेटत असेल, थोडेफार शिष्यवृत्ती धकत असेल तेवढ्यावर द्यायचं. पण पैसा भेटला म्हणजे सगळं झालं का? तुम्ही असल, मी असन, अजून कोणी 50 लोक असतील, 100 लोक असतील, बंद द्यायला पैसे दिले आणि खायला बी भाकरी तुकडे डाळ दाणा कोड्यास फोड्यास मटणं फटणं अंडे गिंडे झिंगे बोंबिलं माछा फाच्या चढ दिलंय. पण नुसतं खाणं पिणं झालं आणि पैसे दिले की झालं का? जवान पोराला हे पाहिजे का? पैसे खाणं पिणं याच्या बी पुढच्या काही गोष्टी असतात. मग हे सरकारनं कधी घ्यायचं ध्यानात? या लेकराचे कधी व्हायचे लग्न? यायनं बी बायकोला लाडान कधी बोलायचं? हो का हो हे शब्द यायच्या कानावर कधी पडायचे? इकडे या ना गडे, अमुक करा ना गडे, मला ते पाहिजे ना गडे, तुम्ही असंच आहे गडे तुमचं तसंच आहे गडे. आणि आगडेन पगडेन याय ना ऐकायचं कधी? या नवीन पोर आहे ना, दुःख दर्द यायचं आहे का जाणून घ्यायला कोणी? फक्त त्याचे मायबाप आहेत तेवढे. ते बिचारे पायाचे तुकडे पडायचा टाईम आला, तोंडाचे मडके होऊन फुटायचा टाईम आला, तोंडानं ज्या नाही त्या पाहुण्याला विचारत सुटलेत, ज्या नाही त्या गावाच्या भेटन त्याला विचारत सुटले. आहे काय कधी पोरगी? नवरदेव आहे आपल्याकडं. आहे काय कधी पोरगी? नवरदेव आहे आपल्याकडं. कोणी थांग पत्ता लागू देत नाही. असा एक बी माणूस नाही की त्याला आतापर्यंत कोणी विचारलं नाही की आपल्याकडं नवरदेव आहे का एखादी पोरगी? सगळे संटे हिंडू राहिले बहादर. मग यायची सोय सरकारनं करणं आहे का नाही? आणि हे पाऊल कधी उचलत असते? सरकारनं कुठलंही पाऊल कवा उचलत असते?
धोका दिसायला लागला. आता आपलं ग्रामीण भागाची मंडळी आहे, बरोबर ना? बरोबर समजतं. या दिवसात बहुतेक पाणी पडायचा अंदाज आहे. त्या टायमाला शेतकरी अगोदर आपल्या जमिनीच्या पाठीमागं लागतो. घरामध्ये माय मावल्या असतील, पाण्याचं भांडं अर्ध झालं किंवा अर्ध्याला खाली गेलं, थोडं राहिलं की दुसऱ्या भांड्यात किंवा पाणी आणायचं त्या विचार करतात की हे आटपत आलंय, दुसरं पाहिजे. मग अशा प्रकारचा पॉझिटिव्ह विचार सरकारनं कधी केलाय का? माझ्या मते केलाच नाही. नाहीच केला. केला असन चांगल्या चांगल्या मोठायचा विचार केला असन. पैसे अडका, हेलिकॉप्टर, विमानं, अमुक तमुक, मर्सिडीज पर्सिडीज या मोठमोठ्या लोकांचा विचार केला असन सरकारनं. त्याला पाहिजे तेवढं नेऊन घातलं असं त्याच्या घरी की घ्या, मजा मारा, आणि इकडं सर्वसामान्य बॉम्बा मारा. असंच आहे का नाही? इकडं कोणाच्याच पाहिजे तशा गोष्टी घडल्या नाही, घडत नाही. एक विनोदाचा भाग म्हणून सांगू राहिलो बरं हा विषय. सरकारनं खरंच ध्यान दिलं नाही या पोरायकडं. या पोरायनं असंच मारायचं का मुंजे? आता यायचे जर हात पिवळे झाले नाही, यायचं जर लग्न झालं नाही, तर यायला मुंजेच म्हणावं लागन. मुंजेच म्हणावं लागन का नाही? हे बिचारे आले कुंकड आणि गेले कुंकड. मुंजे पहिला शब्द होता, पहिला. लग्न नाही झालं त्या मुंज्या म्हणायचं पहिल्यानं. आता ते शब्द मधल्या काळात लगे पार गळून गेला. कोणाच्याच ध्यानात नाही तो मुंजे नावाचा शब्द. पण जेव्हा आता काळ बदलला आणि पोरी नाहीशा झाल्या, पोरी भेटेनाशा झाल्या, डबल पुन्हा ते शब्द पुढं आला मुंजे, की हे असेच मुंजे मरते की काय? बरोबर ना? सरकारनं मला तरी वाटतं एक मतानुसार जर माय आता सत्ता दिली, कुठं नाही बरं का, कोणाला सांगू नका, तुमच्या पुरता विषय माया पुरता विषय. जर का माय आता सत्ता दिली तर पहिलं काम मी या जवानासाठी करीन. पहिलं काम म्हाताऱ्या माणसासाठी तर या सरकारनं करून ठेवलंय. काय ते भेटते त्याला इतकं तितके पैसे भेटतेत, एसट्या फुकट करून ठेवल्यात. भले मग ते म्हातारे माणसं त्या एसटीत बसता पडून त्याचे डुबे का ढसळून जायना, आणि लवकर का मर्याना. ढसळेल डुबे म्हणल्यावर यायला घरात कोण वागवणार आहे आणि याचा दवाखाना कोण करणार आहे? हे असेच मारणारे. म्हाताऱ्या माणसाची ती व्यवस्था सरकारनं लावेली. पण मी नौजवानाची व्यवस्था लावीन, फक्त मैं आता सत्ता पाहिजे. तुम्हाला सांगू राहिलो सरकारनं काय केलं आता. हम दो हमारे दो. काय करायचे हम दो हमारे दो? अरे ते हम दो हमारे दो मुळे तर पाचका झाला. एकच पोरगी आणि एकच पोरग, कधी कधी दोन दोन पोरं, दोन पोरी नाही, दोन पोरं झाले. आता बस गाडं थांबवलं. काही जणांनी एक पोरगी आणि एक पोरग झालं, गाडं थांबवलं. आणि आता आला तो काळ. पहिल्या जमान्यामध्ये लय धुवा उठावला, गेले की तपासलं की आणलंच पाडून, गेले तपासलं की आणलंच पाडून. त्या काळी तो काळ गेला. आता 20-25 वर्ष अगोदरचा काळ. आता तो लॉटच बंद झाला कट केल्यामुळं, आणि लॉट बंद झाल्यामुळं आता काही भेटे ना पोरी. पण मी बहादर, माय आता जर सत्ता आली तर हम दो न हमारे दो हा ब्रीद वाक्याने हे शब्द मोडून टाकीन मी. खोडून तोडून लगे पार चुरगळा करून टाकीन त्या शब्दाचा. हम दो न हमारे चार. पहा तुम्ही, ज्याच्या त्याच्या भागानं खातंय कोणी, कोण नाही कोणाला देत. रुपया देत नाही कोणी कोणाला. ज्याच्या त्याच्याच भागानं ते खातेत, आणि त्याला कमवायची ज्याची त्यालाच बुद्धी असती. आपल्यासारख्याला काही नाही त्यातलं. हम दो हमारे चार. आम्हाला पुसोत ना पुसो, आम्हाला तुकडा देऊ ना देऊ, पण हम दो हमारे चार. आणि मग पा देशाचा कसा चालतो कारभार. चारची मुभा दिल्यावर, चारची मुभा दिल्यावर खरंच पोरी भेटणार नाही. तुम्हाला असं वाटतंय? अहो, चारची मुभा द्या आणि पुढचा काळ पहा अजून 15 वर्षात जर नाही बांधा देश आमचा,
कोणालाच पुरीची कमतरता पडणार नाही. 2 बायका करायचा टाइम पडला तरी पुरी पुरती. साधा खेळ नाही. आणि काढलं ते हम दोन हमारे दो. काय उराल बा हम दोन हमारे दो म्हणजे नेमका फरक जाणवलाय कशात? सरकारला नेमकं कशात फरक जाणवला की हम दोन हमारे दो केल्यामुळं ह्या गोष्टी आटोक्यात आल्या? काय आल्या असं बरं आटोक्यात सरकारच्या त्याच्या वतीनं? हम दोन हमारे दो. अहो फक्त खायचाच प्रश्न दाखला ना. जिथं पायलीचं का आदलीचं पीठ लागत होतं तिथं कमी लागू राहिलं. हम दोन हमारे दो 4 जणांचा स्वयंपाक होऊ राहिला, 4 पोळ्याचं काम फक्त. पण जेव्हा हम दोन हमारे 4 आहे ना, होऊ द्या इतकं तितकं होईन 19-20 येरी. सगळे जनता आता आपापल्या परीने सगळे हुशार झालेत. आपल्याला कसं पोट भरायचं बांधायला माहीत झालंय. माय आता सत्ता आली ना, तुम्ही द्या फक्त. खोटं सांगत नाही तुम्हाला, आतापासून हात जोडतो. मैं आता सत्ता द्या आणि मग पा हम दो हमारे 4. आणि कुठंच नाही. अहो कुठंच नाही. पोरीची कमतरता जर पडली ना, मला सांगा, जर नाही विदेशातून माल बोलावला इथल्या माया देशातल्या मुलासाठी जवानासाठी नाही जर परदेशातून माल बोलावला ना, नाव बदलून ठेवायचं आपलं. खोटं बोलणार नाही आणि खोटं बोलून फायदा नाही. परदेशातून माल बाकीचे आहे तर मंडळीला इथंच माल उपलब्ध करीन. शक्यतोवर 99.99% आपल्या देशात तेवढा माल उपलब्ध करीन. आणि तेवढं करून सुद्धा जर नाही मेळ बसला, विदेशातून माल बोलवीन, विदेशातून पण करीन भलंच. इथला एक बी जवान तरसू देणार नाही. इथला एक बी जवान तसा मरू देणार नाही. इथला एक बी जवान मुंजा हा शब्द त्याच्या नावापुढे येणार नाही. आपला शब्द आहे फक्त सत्ता आपल्या हातात येऊ द्या. आणि सत्ता आपल्या हातात आली ना, माझा देश झालाच म्हणून समजायचा. सुखी निरोगी सगळ्या गोष्टी इथं भेटणार. माझ्या देशात खायला भेटणार, प्यायला भेटणार, लिहायला भेटणार, बोगायला भेटणार. कोणीच आणि हे आता हे होराले काय म्हणते त्याला, बलात्कार फलात्कार, हे फेकून द्या ते विषय. बलात्कार का उंगडू राहिले? अहो जर तुम्हाला भूक लागेल आणि तुम्हाला जर खायलाच भेटे ना, माणूस इकडं तिकडं माणूसच नाही, प्राणी मात्राची तीच गत आहे. मग ती गत प्राण्या मात्राची आणि माणसाची तीच गत आहे. माणसाला काय म्हणते, अन्न, वस्त्र आणि निवारा या 3च गरजा फक्त मूलभूत आहे का? परत एक गरज त्याच्यामध्ये आहे की माणसाची वासना सुद्धा शांत झाली पाहिजे, मन सुद्धा शांत झालं पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी माझ्या हातात सत्ता आल्यानंतर, माझ्या हातात देशाचा कारभार आल्यानंतर इथं सगळं भरभराटीस, कोणी उपाशी मारणार नाही. कोणीच श्रीमंत जनता सगळी. आणि नोटा न फोटा या आता नोटा आणि सगळ्या नोटायचा तोटा. आपल्या वेळेस तटन तसं होणार नाही. आपल्या वेळेस भरमसाठ नोटा, भरमसाठ पुरी, भरमसाठ माग शांती देऊ. माग शांती आपल्याला काय लिहायचंय, सही करायची, शिक्का मारायचा, झालं पास. बरोबर आहे की नाही? झालं पास. तेवढं काम करायचंय. तुमच्यावर आतापासून एवढी जबाबदारी की भाऊ एवढ्या वेळेस आपल्याकडं पहा, निवडून द्या. आणि देशाचा कारभार आपल्या हातात आला ना, मग शासन मया नाही हो. तुम्ही जे सांगसान तुमच्या शब्दाच्या पुढे जाऊ देणार नाही सरकार. सरकारच आपलंय, तुमच्या शब्दाच्या पुढे जाऊ देणार नाही. तुम्ही सांगा फक्त, भाऊ तुम लढो, हम तुम्हारे साथ है. तुमची साथ असल्यानंतर आहे ना भाऊ, जिथल्या तिथंच घडी. हा ठीक आहे मित्र, फक्त सत्ता आपल्या हातात द्या एवढं सांगतो. आणि माझे 2 शब्द आठवतो. तुम्हाला माझे शब्द कसे वाटलेत कमेंट मध्ये सांगा.
आवडल्या असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.